राज्य के वित्त मंत्री ने सदन में बजट पेश किया, जिसमें महिलाओं, युवाओं और किसानों के लिए बड़ा प्रावधान किया। यवतमाल से विधायक मदन येरावार ने प्रेस कॉन्फ्रेंस कर यवतमाल जिले के लिए बजट में करोड़ों की धनराशि स्वीकृत की जाने की भी जानकारी दी। या अर्थसंकल्पामध्ये यांच्या सर्व देखभाल दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे। एवढंच नव्हे तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेकदा त्यांच्या मागण्या होत्या, पण वारीला जात असताना त्यांच्या काही अडीअडचणी, इतके दिवस घराच्या बाहेर जाणार, त्यामुळे प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये, पालख्यातील दिंडींना प्रति 20,000 रुपये ही अर्थसंकल्पातलं एक प्रमुख महत्त्वाचा विषय आहे। मुख्य देऊळ असेल, आळंदी ते पंढरपूर असेल, या सर्व रस्त्यावर वारकऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी, त्यांचं मोफत औषधोपचार हाही एक महत्त्वाचा विषय आहे। असेल, शेतकरी असेल, युवा असेल, मागासवर्गीय असेल, समाजातील सर्व गरिबांना भरीव आर्थिक मदतीवर विशेषतः भर देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजना ही 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना 65 केलं त्याला, तेव्हा अर्थसंकल्प मांडला तेव्हा 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहे। दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी हा या पद्धतीने शासनाने अर्थसंकल्पित केला आहे। ई रिक्षा असेल, महिलांच्या सक्षमीकरणासाठी 80 करोड रुपयांच्या 17 शहरातल्या 10,000 महिलांना ई रिक्षासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्याचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे। ज्या अनेक योजना होत्या, त्या शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह याला 10,000चं अनुदान होतं, ते आता 25,000 करण्यात आलं आहे।